कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका हळूहळू प्रेक्षकांची फेवरेट बनत चालली आहे. मालिकेचा कन्सेप्ट हा अनेक लोकांना नव्हता आवडला. ज्याच्याशी लग्न करायचंय त्याच्याशी न करता दुसऱ्याशी लग्न होणं हे आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलंय. परंतु मालिकेचं नावच लग्नानंतर होईलच प्रेम आहे. म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांची लग्न होणार आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतील, एकमेकांना आवडू लागतील, अशीच मालिकेची गोष्ट आहे. परंतु हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. कारण नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांची आवडती मृणाल दुसानीस ही समजूतदार मुलीच्या भूमिकेत आहे, तर काव्या ही खूप रागीट, पार्थ हा शांत, तर जीवा हा सुद्धा रागीट. या एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या जोड्या तयार झाल्यात. पुढील अनेक एपिसोड म्हणजे जर मालिकेची गोष्टच अशी आहे की लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणजे मालिकेचे पुढील 200-400 एपिसोड या दोघांचं प्रेम कसं होतं, ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात, त्यांना नको असलेलं लग्न ते कसे स्वीकारतील यातच जाणार आहे. तर मालिकेत आत्या आणि रम्यासारखे व्हिलनसुद्धा आहेत, ज्यांना एक लग्न मोडायला हवंय आणि दुसरं लग्न टिकायला हवंय. मग कोणतं लग्न मोडायचं, कोणतं टिकवायचं, त्यासाठी काय प्लॅन बनवायचा, ही त्यांची माथेफोड ही नेहमीच चालणार. तर दुसरीकडे आपल्या सर्वांची आवडती नंदिनी हिच्याकडे 2 मिशन आहेत. पहिलं म्हणजे स्वतःचा संसार वाचवणं. तिला तर जीवाबरोबर संसार करायचा आहे, परंतु जीवाला हा संसार नाही करायचा आहे. मग जीवा आणि नंदिनी या दोघांच्या नात्यात प्रेमाचा अंकुर कसा फुटणार, दोघे एकमेकांबरोबर आनंदाने सुखाचा संसार कसा करणार हे पाहावं लागेल. त्याच वेळेस आपला संसार हा सुखाचा होईल याकडे लक्ष देत असताना काव्या आणि पार्थ हे एकमेकांच्या प्रेमात कसे पडतील, त्यांचा संसार कसा सुखाचा होईल, ही सुद्धा गोष्ट नंदिनीलाच लक्ष द्यावी लागणार आहे. कारण एकीकडे पार्थचं नंदिनीवर प्रेम आहे, तो काव्याबद्दल विचारही करू शकत नाही. एक वेळेस तो समजून घेईल, परंतु काव्या काही समजून घेणाऱ्यातली नाही. काहीही करून तिला पार्थशी लग्न नाही करायचं होतं. आताही तिला पार्थबरोबर घटस्फोट घ्यायचा आहे. मग हा घटस्फोट शक्य होईल का? तिचं आणि पार्थचं लग्न टिकणार नाही हे तर 100% खरं आहे. परंतु मालिकेच्या गोष्टीनुसार ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतीलच. मग हे दिव्य कसं पार पडणार, हा चमत्कार कसं होणार, हे तर पुढील अनेक एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळं कसं घडतं हे वेगवेगळ्या ट्विस्टनुसार आपल्याला पाहायला मिळेल. मग हे ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील की नाही, तुम्ही सुद्धा हे ट्विस्ट पाहण्यासाठी एक्सायटेड आहात की नाही, नक्कीच कमेंट करून सांगा. की तुम्हालाही वाटतंय की नंदिनी आणि काव्याने घटस्फोट घेऊन आपल्या आवडत्या मुलाबरोबरच लग्न करावं, तेही कमेंट करून सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी, लग्नानंतर